ती रेकॉर्डिंग करून घ्या ताब्यात घ्या यांना, जाऊ द्या. घ्या. आपली चर्चा झाली, चर्चा झाल्याप्रमाणे मागच्या वेळेस आपण नागपूर अधिवेशनात तुम्ही भेटले, आपण त्याच्यात तिथं मांडणी केली, त्याच्यावर फायदा झाला. आता जे त्याच्यातल्या त्रुटी त्याच्या बाबतीत आपण परत फॉलो घेऊया, कधी लक्ष डिमांड यापूर्वी देखील आपण बराच पाठपुरावा केला आहे, शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम केलंय. आता सुद्धा शेतकरी सगळे तुमच्याकडे आले तिथं, तर काय सांगाल तुम्ही या शेतपाण्याची उत्पादन? नुकतीच मागच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं एक बिल पास केलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री शिवपानंद रस्ता योजना ही अंमलात आणली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातले अनेक वर्षांचे जे प्रलंबित रस्ते आहेत, फार मोठे प्रश्न आहेत, वाद आहे, ते निकाली निघणार आहे. आणि हे करत असताना मी स्वतः सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता. त्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेली आहे. आणि अनेक त्याच्या अगोदर जी कमिटी केली होती, त्या कमिटीमध्ये देखील मला त्या ठिकाणी निमंत्रित सदस्य म्हणून घेतलं होतं. आणि म्हणून अतिशय बारकाईने सर्व अभ्यासू 4 मंत्री महोदय त्याच्यामध्ये आहेत, 5 आमदार राज्यातले आहेत आणि सर्वांनी खूप काटेकोर सूचना केल्या आणि सर्व अडचणी गृहीत धरून त्याच्यात समावेश झालेला आहे. खरं तर यामध्ये महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळ समिती ही संपूर्ण राज्यामध्ये काम करते. त्याच्या अध्यक्ष माझ्या बरोबर आहे, आमच्या तालुक्यातले काही पदाधिकारी आहेत. तर यांनी सर्वांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून निश्चित एक चांगलं मेसेज संपूर्ण राज्यामध्ये जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आपण पुढे नेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. शिवपानंद शेत रस्ते, शिवपानंद शेत रस्ते जे शेतकऱ्यांचे रस्ते ना, त्या रस्ते संदर्भात चढा चढा चढा. असं नाही सर.